शहादा नंदुरबार शहरात एका आदिवासी तरुणाची निर्घृण हत्या झाल्याच्या निषेधार्थ आज शहादा शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप आणि रोष व्यक्त होत आहे। जय भील असे या मृत तरुणाचे नाव असून त्याची हत्या किरकोळ वादातून झाल्याचे समोर आले आहे। काही दिवसांपूर्वी नंदुरबार शहराच्या सिंधी कॉलनी परिसरात जय भील याची भैया मराठे नामक युवकाने चाकूने वार करून हत्या केली। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जय भीलला उपचारासाठी तातडीने सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना पोलिसांसमोर घडल्याचा दावा आदिवासी संघटनांनी केला आहे। या घटनेनंतर आदिवासी समाज आक्रमक झाला आहे। आरोपीला तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जोर धरत आहे। आज याच मागणीसाठी आदिवासी संघटनांनी शहादा शहर बंदची हाक दिली होती। या बंदला शहरातील व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहरातील मुख्य बाजारपेठा, दुकाने आणि हॉटेल्स पूर्णपणे बंद होती, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता। पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। तसेच तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आदिवासी समाज बांधवांनी मागणी केल्यानुसार पोलिसांनी आरोपीला शहरातून धिंड काढून त्याचा निषेध केला। या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी एकलव्य आदिवासी युवा संघटना आणि बिरसा फायटर्स सारख्या संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे। ही घटना समाजातील शांतता आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे, त्यामुळे आदिवासी समाजातील नागरिकांना योग्य न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटत असून इतर शहरांतही आंदोलने होण्याची शक्यता आहे। मराठी न्यूज नेटवर्क, निलेश तावडे, शहादा। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।